नमस्कार, मी प्रणाली. माझे कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत लेखक, कादंबरीकार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे सर. नमस्कार सर. माझे कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. बाळासाहेब लबडे सर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या या ध्वनी चित्रफितीद्वारे. समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार, संशोधक, संपादक, साहित्य चळवळीचे मानकरी, नामवंत वक्ते, अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कविता मनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता असे कार्यक्रम सादर करणारे पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब लबडे खरेढेरे भोसले महाविद्यालय गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे गेल्या 23 वर्षांपासून मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवेत आहेत. प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची एकूण 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील पिपिलिका, मुक्तिधाम सारख्या कादंबरीचे लेखन त्यांनी केले आहे. मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा मुंबई, बंबई, बॉम्बे हा कविता संग्रह, महाद्वार सारख्या मराठी कविता संग्रह आणि अनोखी अशी शेवटची लाओग्राफिया ही कादंबरी अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1990 नंतरची थीम कविता हे संपादन, मराठीतील पहिले प्रायोगिक संपादन देखील त्यांनी केले आहे. त्यांचा एक कैफियत सारखा भन्नाट गझल संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. शिष्यवृत्ती नौटंकी या आगामी चित्रपटासाठी प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची गाणी आहेत. मराठीतील दिग्गज समीक्षकांनी रत्नाकर मतकरी, डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर रावसाहेब कसबे, डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर सांगोलेकर आदींनी प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. सर, शेवटची लाओग्राफिया ही कादंबरी लिहिली, तर लाओग्राफिया शब्द माझ्यासहित अनेकांनी पहिल्यांदाच ऐकला. तर मग नेमका लाओग्राफिया शब्दाचा अर्थ काय आणि ही कादंबरी तुम्हाला कशी काय सुचली? सर्वात प्रथम माझं कोकणच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आपण मला पाहत आहात आणि माझी जी नवीन कादंबरी आहे ती शेवटची लाओग्राफिया ही जी कादंबरी आहे ती नुकतीच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या शुभ हस्ते चिपळूणला लोकमान्य टिळक वाचनालयामध्ये तिचं प्रकाशन झालेलं आहे. आणि एकंदरीत बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला, जो तुम्ही प्रश्न विचारला, की शेवटची लाओग्राफिया म्हणजे हे शीर्षक नक्की काय आहे. तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये याच्या अनुषंगाने आलेलं होतं असं वाटतं तुम्हाला? लाओग्राफिया हा शब्द पहिल्यांदा ऐकला गेला तर एक मराठी शब्द हा वाटलाच नाही. वेगळा उर्दू किंवा इंग्लिश भाषेतला हा शब्द असावा असं मनात आलं. पण जेव्हा थोडंफार या कादंबरीबद्दल मी वाचलं तर कादंबरी ही थोडीशी रंजक आणि आकलन कथा याच्यामध्ये जरा जास्त मला कथानकांमध्ये. बरोबर. तुमच्या मनात पहिला प्रश्न जो निर्माण झाला तो शीर्षकाच्या अनुषंगाने, की हे शीर्षक इंग्रजी आहे का? तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की हे इंग्रजी शीर्षक नाही, हे ग्रीक आहे. लाओग्राफिया याचा अर्थ होतो लोककथा, शेवटची लोककथा असा त्याचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये हा ग्रीक शब्द वापरण्याचं कारण काय आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर याच्यामध्ये जो निवेदक आहे तो निवेदक त्याच्याशी संवाद साधणारा जो नारणीय आहे किंवा ज्याला युनिकॉर्न म्हणता येईल असा युनिकॉर्न जो आहे तो ग्रीक आहे. की ह्याच्यातला जो निवेदक आहे त्याला कथा ऐकायची सवय आहे आणि ती कथा तो कुठं ऐकतोय? स्मशानभूमीमध्ये. स्मशानभूमीमध्ये तिथं जो असणारा अघोरी आहे तो अघोरी ह्या ग्रीक कथा वाचत असतो. त्याला त्यातले जे मंत्रतंत्र आहे त्याच्याविषयी त्याला काही सुचतंय का किंवा त्याच्यातून त्याला काही मिळतं का असं तो पाहत असतो. आणि त्याच्या अनुषंगाने तो जो युनिकॉर्न आहे म्हणजे जो घोडा आहे त्याला पंख आहेत आणि त्याचं मुख जे आहे ते माणसाचं आहे, तो स्वतःला परमेश्वराचा प्रेषित असा समजत आहे. तर अशा असलेल्या एका विश्वामध्ये त्यातला जो निवेदक आहे तो त्या थोड्याशा आपण ज्याला म्हणतो की आपण प्रक्षेपण तंत्र, स्वतःच्या जीवनातील असणाऱ्या गोष्टींचं प्रक्षेपण चांगल्या गोष्टींमध्ये तो पाहत राहतो असं जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे शेवटची लोककथा, लोककथेला शेवट नसतो. पहिली गोष्ट, लोककथा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते. म्हणजे उदाहरणार्थ
आज आपण चिमणा आणि कावळ्याची जी गोष्ट आहे की चिमणीचं घर होतं, मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं, ही जी गोष्ट आहे ती गोष्ट चक्रधरांनी लीळाचरित्र या ग्रंथामध्ये एक 9 वर्षाची धानाई नावाची शिष्य आहे त्यांची, तिला ती गोष्ट सांगितलेली आहे. तर ती तेव्हापासून तर आजपर्यंत आली, म्हणजे त्याच्या आधी कितीतरी काळ ती चिमण्याची आणि कावळीची गोष्ट असेल. म्हणून लोककथेला शेवट नसतो. लोककथा ही या काळाची त्या काळाला, या संस्कृतीकडून त्या संस्कृतीकडे जगभर अशी वावरत असते. आणि त्यामुळे याच्यामध्ये जी शेवटची लोककथा आहे तो निवेदक याच्यामध्ये सांगतो आहे. आणि तो निवेदक काय की ही कादंबरी जी आहे ती वाचकांना सामावून घेते, वाचकांना सामावून घेऊन त्यांना विचार करायला प्रवृत्त करते. आणि निवेदक शेवटीची अर्धी लोककथा सांगतो, परोपकारी राक्षसाची अर्धी लोककथा सांगतो. आणि अर्धी कथा जी आहे ती वाचकांनी पूर्ण करायची आहे की तो परोपकारी राक्षस कसा वागेल. अशा प्रकारची ती शीर्षकाचा अर्थ आहे. शेवटची लाओग्राफिया म्हणजे शेवटची लोककथा. सर छानच उत्तर दिलं. शेवटची लाओग्राफिया म्हणजे नेमकं काय आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे कादंबरी दिली आहे त्याचं थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगितलं. धन्यवाद. आणि आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की शेवटची लाओग्राफिया ही कादंबरी लिहावी असं तुम्हाला का वाटते किंवा ही कादंबरी तुम्हाला सुचली कशी? ही कादंबरी जी आहे ती सुरुवातीला मला लिहित असताना असं लक्षात आलं की मी जे वाचलेलं होतं ते माझ्या डोळ्यासमोर आलं. की पहिल्यांदा कोसला वाचलेली होती की कोसला ही एक कॉलेज जीवनावरच्या विद्यार्थ्यांची कादंबरी आहे. ह्या कादंबरीमध्ये सुद्धा एक 4 वर्ष शिक्षण घेणारा जो नायक आहे तो याच्यामध्ये आहे आणि जो वसतिगृहामध्ये राहतो आहे. तर वसतिगृहामध्ये राहणाऱ्या नायकाविषयीचं जे चित्रण आहे ते करणाऱ्या कोणत्या कादंबऱ्या आहेत असं माझ्या मनात आलं. कारण शिक्षणाविषयी तर भरपूरच कादंबऱ्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपलं वेगळेपण काय असणार आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आपल्या जाणीवेचं कसं असणार आहे, मुळातून आपल्याला जे आतून वाटतं ते. आणि मग मला असं वाटलं की आपला जो निवेदक आहे त्याचे फ्लॅशबॅक पद्धतीने जर त्याचं भूतकाळ आणि त्याचा वर्तमान काळ आणि त्याला भविष्याबद्दल काय वाटतं अशा तिन्ही काळाची जर सरमिसळ त्याच्यामध्ये आली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येईल असं त्याचं मूळ बीज होतं. आणि मग त्याच्या अनुषंगाने मला असं फार कल्पनेने वगैरे असं जास्त लिहिता येत नाही. म्हणजे काय की जे आपल्या जीवनाशी निगडीत असतं, जे आपण अनुभवलेलं असतं, आपण जे जगलेलो असतो त्याच्याशी निगडीत जर जास्त असेल तर ते जास्त अपील होतं लोकांना. कारण की त्याच्यामध्ये वास्तवाचा जो धागा आहे तो वास्तवाचा धागा अधिक असतो. हा एक भाग झाला. आणि जे वास्तव आहे ते वास्तव जर आपण कपडे घालून व्यवस्थितपणे सांगितलं तर ते अधिक सुंदर उठावदार असं दिसायला लागतं. अशा दोन्हींचा मिलाप जो आहे तो त्याच्यामध्ये करावा असं मला वाटलं. म्हणजे साहित्यामध्ये वास्तव आणि कल्पित अशा दोन्ही गोष्टींची कादंबरी होत असते. त्यामुळे हे वास्तव आणि कल्पित या दोन्हींचा एक सुंदर मिलाप आपण ज्याला म्हणतो कलात्मक सत्याच्या अनुषंगाने तो करावा म्हणून मी त्याचं जे मूळ याच्या कादंबरीमध्ये जो विषय आहे तो विषय असा आहे की स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीमध्ये एक आघोरी आहे, त्याच्यानंतर एक प्रेतांचं विधी करणारा एकटाच ज्याला कोणीच नाही असा असलेला कचऱ्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी नदीमध्ये वाहून येणारी प्रेतं आहेत त्या प्रेतांची चिरफाड करणारा चिरफाड्या आहे. आणि एक तृतीयपंथीयांसोबत ढोलक वाजवणारा आणि तृतीयपंथी असे 4-5 जण जे आहेत ते स्मशानभूमीमध्ये तिथंच राहतात. तिथं ते पत्ते खेळणारे लोक आहेत. आणि रात्र झाली की त्यांचा दिवस सुरू होतो. त्यामुळं अशी रात्रीपासून दिवसापर्यंत त्यांचं जे एकंदरीत जीवन आहे ते जीवन ह्याच्यामध्ये मांडावं असं मला वाटलं. आणि ह्यातले जे पात्र आहेत ती पात्र लिहित असताना मला माझ्या आळंदीच्या अनुभवांचा याला फायदा झाला. म्हणजे उदाहरणार्थ मी लहानपणी माझे जे मित्र असायचे ते एकदम सर्वसामान्य झोपडीत राहणारे असेच मित्र होते. आणि आम्ही मित्र तेव्हा 5वी-6वीला काय करायचो, नदीमध्ये बुड्या मारायचो आणि नदीमध्ये बुड्या मारून पैसे काढायचो. तर त्यांचे होते आमच्याबरोबर अशा तो प्रेताची चिरफाड करणारा एक जण असायचा. तो स्मशानभूमीमध्ये असायचा. कारण की आम्ही बुड्या मारल्याने ते पैसे काढले की ते घासायचो लिंबाने आणि ते घासले की मग त्याच्यानंतर त्याच्यावर छापाकाटा खेळायचो तर जिंकायचं असं लाईटीच्या खाली.
आणि त्या बुड्या मात्र दिवसा मारायच्या नाहीत, कारण त्या बुड्या रात्रीच्या मारायचो, कारण दिवसा बुड्या मारायला बंदी असायची. मग रात्री 12:30, 1, 2 वाजता नदीत उड्या मारून त्या बुड्या मारायच्या. आणि त्याच्यासाठी जो राखण करणारा भोसले नावाचा माणूस असायचा, तर त्याला आम्ही निम्मे पैसे द्यायचो त्याच्यातले. आणि मग हा जर त्याच्याकडे काही कचऱ्याकडे जर काही तिकडं कोणी वारलं तर तो तिकडं जायचा आणि तो म्हणायचा मला की अरे हे लोक जे प्रेतावरती पैसे उधळतात त्याच्यापासून सुद्धा खूप पैसे मिळत असतात. तर बऱ्याच वेळा मी सुद्धा त्या रोडने जाताना 4 आणे मिळाले, 8 आणे मिळाले म्हणून ते गोळा केलेले आहेत असे. तर अशा एका की ज्या समाजापासून वेगळा असलेला, प्रवाहात नसलेली माणसं जे आहेत आणि ज्यांचं जगणं अतिशय दलितत्वापेक्षा दलितत्व आहे, ज्याला कोणीच नाही आहे, अशा माणसांचं जीवन जर आपण ते रेखाटलं तर मला असं वाटतं की अशी माणसं ही समाजाला कळाली पाहिजेत. त्यांच्या व्यथा वेदना ह्या सगळ्या समाजाला कळल्या पाहिजेत. म्हणून अशा माणसांच्या जगण्याची लोककथा ही असं म्हणायला काही हरकत नाही की जी लुप्त आहे, गुप्त आहे, त्यांच्यापाशीच आहे. आणि अशा माणसांचं जगणं हे एक जेव्हा रात्री सुरू होतं तेव्हा तिथं काय होत असेल, रात्रीच्या स्मशानभूमीमध्ये 12 वाजता 2 वाजता काय होत असेल, आपली हिंमत होते का जायची स्मशानभूमीमध्ये आणि आपण तिथं काय कल्पना करू, जगण्याविषयीचं माणसाला काय चिंतन येत असेल, मृत्यूविषयी काय वाटत असेल त्याला. आणि म्हणून ह्याच्यातला जो निवेदक आहे तो स्मशानभूमीच्या थोड्या उंचीवरती राहतो आणि तो उंचीवरून तिथं त्याच्या एका साध्या घरातून तो तिथं त्या स्मशानभूमीत त्याला जाण्याचा आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा नाद लागलेला आहे. अशा माणसांचं एक जे विश्व आहे ते विश्व मी ह्या कादंबरीत मांडलेलं आहे. जे थोडक्यात वास्तववादी आणि तुम्ही घेतलेल्या अनुभवातून आणि तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुमच्या आसपासच्या गोष्टींमधून तुम्ही ही कादंबरी लिहिलेली आहे. तर तुमच्या या कादंबरीला मॅजिक रिअलिझम म्हणजे जादुई वास्तववादी कादंबरी असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल? हां, आता असं आहे की या कादंबरीचा जो मलपृष्ठ मजकूर आहे तो ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी तिला जादुई वास्तववाद असं म्हटलेलं आहे. जादुई वास्तववादाची कादंबरी. मॅजिक रिअलिझम हा जो आहे तो उत्तर आधुनिक साहित्य जे आहे त्या प्रवाहापैकीचा एक प्रवाह आहे, सशक्त स्वरूपाचा प्रवाह आहे. त्याला पोस्ट मॉडर्निझम असं म्हटलं जातं. तर लेखकाला काही आपल्याला माहिती नसतं की आपण कुठल्या प्रवाहातील लिहितो आहे किंवा कुठे जाणार आहे. ही कादंबरी लिहिल्यानंतर मलाही माहिती नव्हतं की मी काय लिहिलेलं आहे किंवा कुठे जाईल ती अजूनही सांगता येत नाही, कारण आताशी तिचं प्रकाशन झालेलं आहे. पण आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की लक्ष्मीकांत देशमुख यांनी असं म्हटलं की बाबा मराठी कादंबरीच्या रांगेतील पहिल्या रांगेतील कादंबरी असं म्हटलेलं आहे. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, ते स्वतः कादंबरीकार असताना. किंवा मधु मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की या कादंबरीतील असलेली एकंदरीत नवी मांडणी आणि त्याचा जो विषय आहे तो एकदम हटके आहे, वेगळा आहे. आत्तापर्यंत मी मराठीत वाचलेली अशी पहिलीच कादंबरी आहे आत्तापर्यंत माझं जेवढं वाचन झालेलं आहे. त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाने असं म्हणणं याचा अर्थ आपल्याला आपण काहीतरी नवीन लिहिलेलं आहे याची ही पोचपावती आहे असं मला वाटतं. त्यामुळे पोस्ट मॉडर्निझम जो आहे हा जो आहे उत्तर आधुनिकतावाद त्या प्रवाहामध्ये बसत असावी असं मला वाटतं. कारण लेखक तर काय वर्गवारी करू शकत नाही स्वतःची, याच्याविषयी कुणी काय म्हणेल. मला एक प्रतिक्रिया अशी आली की हे तुमचं आत्मकथन आहे की काय, किंवा आत्मचरित्रासारखा थोडासा भाग आहे की काय, असाही प्रश्न विचारला जातो. ती वाचकांची म्हणजे अधिकार असतो तो की त्यांनी कुठल्या प्रकारचं त्या कादंबरीला नामोनिदान द्यावं. पण उत्तर आधुनिकतामध्ये जी वैशिष्ट्ये आहेत ते एकंदरीत, मी एक अभ्यासक आहे, मी एक प्राध्यापक आहे, मी एक वाचक आहे, अशा दृष्टीने मला उत्तर आधुनिकतेची काही वैशिष्ट्य सांगता येतील की विशेषतः मेटाफिक्शन ज्याला आपण म्हणतो की हे जे फिक्शन असतं म्हणजे कल्पनाप्रधानता ज्याच्यामध्ये वापरलेली असते किंवा ज्याच्यामध्ये रूपक वापरलेलं असतं असं साहित्य जे आहे ते उत्तर आधुनिकतेच्या दृष्टीने मॅजिक रिअलिझमचं एक साहित्य आहे. दुसरं ज्याचं कथनामध्ये वैविध्यता असते, अनेक मुखांनी बोलणारं जे कथानक आहे ते कथानक. तर याच्याविषयी काहींनी प्रतिक्रिया सांगितली किंवा आम्ही 2 पानं वाचले की नवीन कथन आल्यासारखं वाटतं याच्यामध्ये आणि पुढचा अंदाज येत नाही. मधु मंगेश कर्णिक जसं म्हणाले की ती कादंबरी अंगावर येते आहे. तर ह्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जे कथन असतं ते कथन अविश्वसनीय कथन असावं. की काय असतं की काही वेळेस आपण एखादा चित्रपट पाहत असतो आणि तो चित्रपट पाहत असताना किंवा कादंबरी वाचत असताना वाचकाला असं वाटतं की पुढचं काय घडणार आहे ते मला आधीच माहिती आहे. पण कादंबरीमध्ये अशी उत्सुकता असायला पाहिजे की ती
पुढं काय घडतं आहे हे आधी अंदाज वाचकाला कुठल्याच प्रकारचा येता कामा नये आणि मग नंतर वाचल्यानंतर वाचकाला असं वाटावं की अरे हे असं आहे आणि वाचकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. त्याला वाटायला पाहिजे की माझ्या जीवनाशी मी हे ताडून पाहिलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आहे नुसतं. आणखी एक जे उत्तर आधुनिकतेचं वैशिष्ट्य आहे ते सेल्फ रिफ्लेक्सिव्हिटी असं ज्याला आत्म रिफ्लेक्सिव्हिटी जे आहे, स्वतःचं आत्मप्रक्षेपीकरण, स्वतःच्या असलेल्या आत्मजाणीवा आणि स्वतःला खोदण्याची प्रवृत्ती, मीचा असलेला अनुबंध, मीचा असलेला शोध, मी आणि विश्वाचा असलेला शोध की जो वास्तववादामध्ये असतो असा त्या कादंबरीमध्ये घेता येत होतो. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे उत्तर आधुनिक असलेल्या कादंबरीचं इंटरटेक्च्युॲलिटी ज्याला म्हणता येईल, आंतरभाषिक सांस्कृतिक संहिता. की आज भारत हा इतका वैविध्यपूर्ण स्वरूपाचा देश आहे की जिथं प्रांतानुसार भाषा बदलते, आहार बदलतो, त्याच्यानंतर राहणीमान बदलतं, श्रद्धा, समजुती, संकल्पना इतक्या सगळ्या बदलतात. त्यामुळे आपल्या परिसरात एक तालुका जरी घेतला तरी त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या बोलीभाषा असतात, 10 प्रकारचे राहणसहान असतं आणि तशाच प्रकारच्या भाषा. त्यामुळे कादंबरीची रूढ संकेत काय की ती एक प्रमाण भाषेत जावी किंवा जास्तीत जास्त तिचे संवाद बोलीभाषेत हवे. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक भाषा असते आणि ती मिक्सिंगची भाषा असते की जी आपण रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो, जशी आहे तशी वापरत असतो. अशा प्रकारचं एक जे आपण ज्याला सांगतो की इंटरटेक्च्युॲलिटी की ज्याच्यामधून इतिहास असू शकतो, पुरातत्व भागाचं काही असू शकतो, मानववंशशास्त्र असू शकतं, नवभाषा विज्ञान असू शकतं, अशा अनेक गोष्टी आहेत की अनेक सामाजिक शास्त्रांचा संदर्भ त्याच्यामध्ये येऊ शकतो भाषिक दृष्टीने. असा इंटरटेक्च्युॲलिटी हा एक त्याचा एक महत्त्वाचा भाग असतो आपल्याला ह्या सगळ्या असलेल्या कादंबरीचा. की विशेषतः ही जी उत्तर आधुनिक कादंबरी आहे ती अमेरिकन लेखकांनी जास्त प्रमाणामध्ये विकसित केलेली आहे की जी 1960च्या दशकापासून जास्त प्रमाणात आली. आधीच्या याच्यामध्ये आपल्याला त्याच्या आधी दादाइझम जो होता तो दादाइझम होता आणि दादाइझमच्या सगळ्या असलेल्या एक लेखकाविषयीचे स्वतःचं स्वातंत्र्य, त्याच्याविषयीची बंडखोरी हे सगळं जे आहे ते दादाइझममधून आलेलं होतं. आणि नंतर आधुनिकतावादी जे लेखन आहे ते आलं. आधुनिकतेनंतर आपल्याला उत्तर आधुनिकतावाद जो आहे तो 1960पासून आपल्याला कर्ट व्होनगुट किंवा थॉमस पिंचन, फिलिप पेडिक किंवा कैथी एकर, जॉन बर्थ अशासारख्या लेखकांनी एक प्रयोगशील दृष्टिकोन घेऊन जे नवीन जागतिक स्वरूपावरती हा नवीन जो प्रवाह आहे तो नवीन प्रवाह जो आहे तो निर्माण केलेला दिसून येतो. तर त्या काळातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या राजनैतिक प्रवृत्ती, त्या काळातल्या असलेल्या ऐतिहासिक प्रवृत्ती, त्या काळात आपण सांगितलं की जेव्हा निश्चय असेल, सार्त्र असेल, तर यासारखे अल्बर्ट कामू असेल, यासारख्या विचारवंतांच्या दृष्टिकोनातून एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ गॉड अशी जी नव्या विचारांची सुरुवात झालेली होती त्या विचारांपासून काही एक धारणा घेऊन उत्तर आधुनिकतावाद जो आहे तो एक स्वतंत्र प्रकारची एक विचारसरणी म्हणून आपल्याला तिथं आलेली दिसून येते. किंवा डॉन प्रेस्कॉट असेल, त्याच्यामध्ये अगदी जुन्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये ज्याने लॉरेन्स टेन असेल, त्याची टेरिस्ट्रम स्टँडी ही कलाकृती आहे. जॅक कॅरोनॉकची ऑन द रोड नावाची कलाकृती आहे. की ह्या सगळ्या ज्या आहेत त्या कलाकृती तेव्हापासून तर ते 1960च्या 70च्या दरम्यानच्यापासून तर ते आज 21व्या शतकापर्यंत जे अमेरिकन साहित्य आहे, जे उत्तर आधुनिक साहित्य आहे, त्याला पोस्ट कोलोनिझमचं साहित्य असं म्हणलं जातं. तर ते मजबूत करण्यामध्ये आपल्याला पोस्टोरॉनिक डेव एगर्स त्याची जी कादंबरी आहे द हार्ट ब्रेकिंग वर्क ऑफ स्टँगरिंग जिनियस नावाची कलाकृती आहे की जो 2000 साली त्याची ती कादंबरी आलेली आहे. जेनेफिक एगन जो आहे तर अ व्हिजिट टू गून स्क्वॉड नावाचं त्याची कादंबरी आहे. तर ह्या सारख्या उत्तर आधुनिक स्वरूपामध्ये लेखन जे आहे ते त्यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. उत्तराधुनिकता ही अनेक गोष्टींमध्ये असलेली दिसून येते. म्हणजे जसे कादंबरीमध्ये आहे तर कादंबरीमध्ये त्यांनी सांगितलेलं की पहिलं जे झुंबर आहे त्या झुंबरांची मोडतोड करायची आहे, त्याच्यापासून नवीन झुंबर तयार करायचं आहे, नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्याला नॉन लिनियर म्हटलेलं आहे, जसं लक्ष्मीकांत देशमुखांनी नॉन लिनियर म्हणजे एका सरळ रेथेमध्ये कथानक जाणारे कादंबरी म्हणजे एक साधी गोष्ट अशा म्हणणाऱ्यांपेक्षा कादंबरी म्हणजे एक बहुमुखाने बोलणारे, अनेक कथनांनी बोलणारा एक नव्या प्रकारचं मिश्रण आहे किंवा संयोग आहे असा दृष्टिकोन जो त्यांच्यामध्ये आहे.
आपण आपल्या पद्धतीने, भारतीय पद्धतीने, आपल्या देशीवादी पद्धतीने ज्याला म्हणता येईल असं एक नवीन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसं एकंदरीत आपल्याला 3 प्रकारचे दृष्टिकोन जे आहेत ते उत्तर आधुनिकतेमध्ये दिसून येतात. 1960च्या काळातला असणारा जो ऐतिहासिक दृष्टिकोनातून असलेला उत्तर आधुनिकतावाद होता आणि दुसऱ्यामध्ये सैद्धांतिक उत्तर आधुनिकतावाद होता आणि तिसऱ्या त्या सैद्धांतिकमध्ये आपल्याला जे विचारवंत आहे की रॉलंड बार्थेस किंवा जॅक देरिदा किंवा मिशेल फुकोट अशासारख्या विचारवंतांनी त्या काळामध्ये योगदान देऊन दुसऱ्या स्तरावरचा जो उत्तर आधुनिकतावाद आहे तो झाला. नंतर दृश्यकलांमध्ये, चित्रकलांमध्ये सुद्धा हे आलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि 19व्या आता ह्या 21व्या शतकामध्ये सुद्धा सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने नवीन नवीन दिलं. तर मला असं म्हणायचं की मराठीमध्ये अशा प्रकारचं लेखन हे फार मोजके लेखक करतायत. तो समीक्षकांचा विषय आहे. तर आपण काहीतरी नवीन करतो आहे, नवीन करावं असं नेहमी मला वाटत वाढलेलं आहे. ते कुठल्या प्रवाहात जातं याचा काही मी फारसा विचार केला नाही. पण ज्या अर्थी मलपृष्ठावरचा मजकूर लक्ष्मीकांत देशमुख यांनी जादुई वास्तववाद अशा अर्थाने केलेला, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की नव्या कादंबरीची ही नवी वैशिष्ट्ये जी आहेत की ज्याच्यामध्ये विडंबन आहे, विरूपण आहे, या सगळ्यांचं एक वेगळं मिश्रण हे त्याच्यामध्ये असलेलं दिसून येत आहे. सर, जी तुम्ही कादंबरी लिहिली शेवटची लाईव्ह ही कादंबरी अल्पकथानक असलेली कादंबरी आहे. तर मग ही लिहिताना नेमकं काय घडलं होतं? काय की कादंबरीची व्याख्या आपण काय करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. पहिली गोष्ट, काहींना असं वाटतं की कादंबरी म्हणजे एक मोठी गोष्ट सांगायची, व्यापक जीवन दर्शन असणं हा तर तिचं वैशिष्ट्य आहेच, त्याच्याबद्दल काय नाही. गोष्ट सांगणं हे एक पारंपरिक स्वरूपामध्ये आहे. जसं आपण म्हणतो एक जुना पिक्चर असतो, एक नवीन पिक्चर असतो. तर मला असं वाटतं की कथानक जे आहे, कथानक आपण काय करतो, घटना प्रसंग याच्या माध्यमातून घेत असतो आणि घटना प्रसंगावरती आधारित असलेल्या कादंबऱ्या आजपर्यंत अनेक लेखकांनी लिहिलेल्या आहेत मराठीमध्ये. तर त्या महत्त्वाच्या नाहीत असं नाही, त्यांनी लिहिलं, तो एक काळ होता त्यांच्या काळामध्ये. पण मला असं वाटतं की आजच्या काळाशी अधिक जवळ असणारं असं आपण लिहायला पाहिजे. आणि ते कुठलं लिहायला पाहिजे की जसं उदाहरणार्थ आपण सांगतो, गोष्ट तर आपण सांगू शकतो, पण जे मनात चाललेलं आहे आणि त्या व्यक्तीचं जे मन बोलतं आहे, त्याचं जाणीवेचं मन आणि त्याचं नेणिवेचं मन. तर ह्या नेणिवेच्या मनामध्ये अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला समजू शकत नाहीत, आकलन होऊ शकत नाहीत. आपण तरीसुद्धा आपण वावरत असताना आपल्या वर्तनामधून त्या दिसत असतात. त्यामुळं ह्या निवेदकाच्या मनात जे चाललेलं आहे त्याचं जे घालमेल आहे, त्याच्या ज्या आशा, निराशा, आकांक्षा, त्याचं असलेलं एकंदरीत ह्या व्यवस्थेविषयीची चीड आहे, त्याच्या जगण्याचा जो संघर्ष आहे आणि त्याचा प्रवास आहे की जो प्रवास गतिमान आहे, त्या प्रवासामध्ये त्याला भेटलेली माणसं आणि त्याचा दृष्टिकोन, त्याचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे सगळं जे आहे ते एक मंथन आहे, ते कोलाज आहे. म्हणजे चित्रकार जसा आपलं तुकड्या तुकड्यांनी रंगांचे एक चित्र तयार करत असतो, कोलाज तयार करत असतो, तसं मला असं वाटतं की आपण हे जे त्याच्या जीवनातलं कोलाज आहे ते कोलाज सुंदरपणे एक सगळ्या अशा आकृतीमधून छोट्या 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 तुकड्यांमधून एक सांधून एक मोठं चित्र की जे प्रभावी तयार व्हावं असं रेखाटावं. त्यामुळं कथानकाला तिथं फारसं महत्त्व नाहीच, कारण की ते सगळ्यांनाच माहिती आहे. शिक्षणावरच्या अनेक कादंबऱ्या आहेत, अनेक जणांनी वाचलेल्या आहेत, तो संघर्ष वाचलेलाच आहे. त्यामुळे त्याच्यात नाविन्य काय असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वाचकांना ज्याच्यामध्ये नाविन्य आहे आणि मला जे सांगायचं आहे ते जर वेगळं असेल तर ते निश्चित मी गोष्टीच्या बाहेर जाऊन सांगायला पाहिजे असं मला वाटतं. सर, ही तुम्ही जी कादंबरी लिहिली आहे शेवटची लाईव्ह ही वाचकांचं बौद्धिक रंजन करते, पण त्यांना त्यांच्या आकलन क्षमतेची परीक्षा सुद्धा घेते असं म्हटलं जातं. तर याच्याबद्दल काय सांगाल? लेखक म्हणून मी असं म्हणेल की लेखक हा काही कुणाची परीक्षा घेण्यासाठी कधीही लिहित नसतो. कारण प्रत्येकाचा एक पिंड असतो, प्रत्येकाचा एक पूर्वज्ञान असतं, त्याचं वाचन असतं, त्याच्या श्रद्धा असतात, संकल्पना असतात, मूल्य असतात आणि त्याची म्हणून एक स्वतःची शैली असते. त्यामुळं मला असं वाटतं की मी असं ठरवून काही लिहिलेलं नाही आहे. कारण पहिली गोष्ट काय आहे की मी पिपीलिका मुक्तिधाम कादंबरी लिहिली, ती 1 स्ट्रोक लिहिली, फक्त थोडंसं करेक्शन वगैरे सगळं करायला लागलं. पण लोकांना जसं 150 वेळा लिहावी लागते, 200 वेळा लिहायला लागते, असं मी काहीही केलं नाही, हिच्या बाबतीतही केलं नाही. तर मी माझं लिखाणाची जी पद्धती आहे ती मी दर दिवशी 1 किंवा 1.5 पान लिहित असतो आणि तेवढंच मग तसं करत करतच पुढं जात असतो. त्यामुळे मला 10 वेळा रिराईट करायला लागत नाही.
राहिला बौद्धिक म्हणजे वाचकांची परीक्षा घेणं असं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की कादंबरीमध्ये बिटवीन द लाईन्स नावाचा एक आशय असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, की समजा तुम्ही 1000 पानांची कादंबरी लिहिली आणि 1000 पानांच्या कादंबरींमधून तुम्हाला जर एवढीसच सार मिळालं तर वाचक म्हणाल की डोंगर पोखरून उंदीर सापडला. पानं किती आहेत त्याला महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही आशय काय लिहिता तो निश्चित महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी ह्याच्याबद्दल गझलेचं उत्तर सांगेल की समजा कविता असते, एखादी दीर्घ कविता असते खूप, आणि गझलेचे 2च शेर असतात. गझलेचा एकच शेर असतो, एकच मतला असतो, पण तो इतका वाह फॅक्टरला जातो की समोरचा माणूस म्हणतो वाह क्या बात आहे, आणि त्याच्यापासून अनेक प्रकारचे अर्थ निघत असतात. तसं तलावामध्ये दगड टाकला की त्याच्यापासून अनेक प्रकारचे तरंग निर्माण होत जातात. तसे तरंग आपल्या कलाकृतीने निर्माण केले पाहिजेत. म्हणून मी काही वाचकांच्या 3ऱ्या पातळीवर जाऊन विस्कटून सांगावं असं अपेक्षित नाही. वाचकांनी 2 पातळ्या आपलं अधिक वरती चढून यावं, अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा, तिचा अर्थ आपल्या जीवनाशी ताडून पाहावा. जसे आता मी पिपिलिका मुक्तिधाम आधी लिहिली तेव्हा मला बेळगाववरून एका वाचकाचा फोन आला, तर चांदसाहेब मकानदार म्हणून आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की मी तुमची कादंबरी वाचली आणि तुमच्या प्रत्येक पानावरती मी दर दिवशी 1 किंवा 2च पानं वाचत होतो आणि त्याच्याहून मला जे समजलं ते मी लिहून काढत होतो. काहींनी 7 वेळा वाचली, 8 वेळा वाचली ती कादंबरी, आणि त्यांनी सगळीकडं टाकलं की आम्ही 7 वेळा वाचली. तुम्ही जेवढ्या वेळा वाचाल तेवढ्या वेळा तिचा अर्थ अधिक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जाणवेल. तर मला असं वाटतं की एखाद्या कलाकृतीचा जो आशय आहे तो असा असावा की प्रत्येकाच्या मनामध्ये अर्थाचे वेगवेगळे तरंग निर्माण करणारे असावे. साधं सरळ सोपं गोष्ट सांगणं ही ती एक पारंपरिक पद्धती आहे, पण नव्या पद्धतीमध्ये आज जरी तर वाचकाने जे वाचलं, अजून 100 वर्षांनी जरी एखाद्या वाचकाने वाचलं तर त्या 100 वर्षाच्या वाचकाला सुद्धा ते त्याच्या समकाळाशी वाटावं. मला वाटतं अक्षर कलाकृतीचं हेच वैशिष्ट्य असावं. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मीही प्रयत्न करणारा लेखक आहे, त्यामुळे मी कुणाची परीक्षा वगैरे पाहणं आणि वाचकासाठी काहीतरी दुर्बोध करणं असं नाही. काही वेळेस काय होतं की जी गोष्ट कळत नाही लोकांना, मग ते तो उदाहरणार्थ ग्रेस लोकांना कळतच नव्हते, मग हळूहळू लोकांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विश्वास जाण्याचा प्रयत्न केला, आणि आज ग्रेसांच्यावरती चांगल्यापैकी समीक्षा झालेली आहे. त्यामुळे ग्रेसांना असलेलं नागाचं असलेलं आकर्षण किंवा आईच्या मृत्यूचं दुःखाचं वगैरे वगैरे, कलाकृती ही एकदा लिहिल्यानंतर ती लेखकाची राहत नाही. त्यामुळे ती वाचकांनी कशी आकलन करून घ्यावी हे ते वाचकांवर असतो, आपण सोडून दिलेलं असतं. त्यामुळे वाचकांची परीक्षा न घेता वाचकांची अभिरुची जी आहे ती अधिक संपन्न करण्याकडे लेखकाचा कला असतो असं मी म्हणेल. या कथानकामध्ये बरीच नवनवीनता आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? नवनवीनता अशी आहे की आपण जे मॉडर्न फॉर्म म्हणतो ते मॉडर्न फॉर्म हे याच्यामध्ये आपण वापरले. जसं की याच्यामध्ये असलेलं जे प्रेमी युगल आहे ते एकमेकांना मेल पाठवतात, मेलचा उपयोग केलेला आहे की नवीन जुन्या काळामध्ये पत्र पाठवली जायची तशी आहे. त्याच्यानंतर आजच्या साहित्य व्यवहारावरती भाष्य करत असताना याच्यामध्ये आपण मॉडर्न फॉर्सचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मॉडर्न जे आपण टूल्स वापरतो सगळे त्याची बी भाषा आलेली आहे, विज्ञानाची सुद्धा भाषा आलेली आहे. कथनाच्या अनुषंगाने आपल्याला एक आध्यात्मिक स्वरूपाची भाषा आहे, तशी अघोरींची भाषा जी आहे ती वेगळी, तार्किक, अबोध, न कळणारी, हिंदी मिश्रित, काहीशी भोजपुरी, काहीशी दिल्लीची, असं एक सगळं वेगळं ज्याला म्हणता येईल नवीन जगाशी संबंधित असलेलं असं जे आहे ते करण्याचा प्रयत्न मी याच्यामध्ये केलेला आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की आपण जे आजच्या आगंतुक व्यक्तिरेखा जी आहे याच्यामध्ये, ती आगंतुक व्यक्तिरेखा ही पूर्णपणे मुक्त आहे, ती काळाचा निदर्शक असणारी आहे आणि ती काळावरती एक सटायर करत जाते. ती एक भाषा आहे त्याची, तिचं विडंबन विरूपण करत जाते. असा बराचसा प्रयत्न जो आहे तो याच्यामधून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटची बायोग्राफी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा वाढवणारी आहे, त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करणारी आहे. तर सर, तुम्ही ही जी कादंबरी लिहिली आहे फारच नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील आहे. तर सर धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्यासोबत संवाद साधलात आणि प्रेक्षकांना मी ही विनंती करेन की शेवटची बायोग्राफी आहे कादंबरी तुम्ही अवश्य वाचा.